मी संकट तोडतोय, मला तुमचं राजकारणाचं बळ नाही. ते गोरगरीब घेऊन लढू किती दिवस? ज्याच्या मनगटात ताकद बी नाही, ज्याच्या मनगटात दगड उचलायची हिंमत नाही राहिली, त्याचे 2 हात 2 पाय असून सुद्धा मोडून टाकल्यासारखे झाले. त्याला उभारी नाही द्यायची, या टायमाला काठी नाही द्यायची त्याच्या हातात. तर या टायमाला आपण त्याच्या अंगावर राखेल ओथायला लागलो. त्याच समाजाने इतिहास घडून दाखवला. एक येऊन बी दाखवलं आणि चांगल्या चांगल्याची पाठ सुद्धा पुरवी. परिस्थिती लय बिकट आहे समाजापुढची, भयान बिकट परिस्थिती. ना राजकारण मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले, ना व्यावसायिक मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले. जिथं जिथं मराठा संपित आहे तिथं संपवायला लागले. अपेक्षा आहे की मनोज जरांगे यांचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल. हा व्हिडिओ अजिबातच जुना नाही. यामध्ये मनोज जरांगे यांची जी रडारड सुरू आहे ते बघून तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की हा त्यांचा खूप अगोदरचा व्हिडिओ असेल, मात्र असं अजिबात नाहीये. हा गेल्या आठवड्यामधलाच त्यांचा व्हिडिओ आहे. मुस्लिम मौलाना सज्जाद नोमानी आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत मनोज जरांगे यांनी जी बैठक केली आणि जी संयुक्त पत्रकार परिषद केली त्याच्या जस्ट 2 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा या व्हिडिओवर अजिबातच शंका घेऊ नका. मनोज जरांगे कशामुळे रडत आहेत, मनोज जरांगे यांना काय वेदना होत आहेत आणि या वेदनांना खरंच काही अर्थ आहे का, याचाच आपण आज आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, महत्वाचा व्हिडिओ आहे, तेव्हा आजचा व्हिडिओ अवश्य बघा. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे. प्रपंच परिवाराने हिंदू जनजागृतीसाठी हिंदूंचा धर्म, शास्त्र, संस्कृती, नीती, संस्कार शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू प्रपंच हे नवपुरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. मनोज जरांगे यांनी रडारड करायला सुरुवात केली. म्हणजे बघा, उपोषणाला जेव्हा मनोज जरांगे बसलेले होते आणि जेव्हा त्यांना ताप आलेला होता, तो ताप त्यांच्या डोक्यामध्ये गेला आणि मग त्यांनी टन्ना भन्ना मन्ना पन्ना कन्ना छिन्ना बुन्ना असं काय काय घाणघाण बोलायला सुरुवात केली. अधिकाऱ्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली, देवेंद्र फडणवीस यांना शिव्या द्यायला सुरुवात केली, अनेक नेत्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. मात्र टन्ना भिन्ना मन्ना फन्ना कन्ना इथून सुरू झालेला मनोज जरांगे यांचा प्रवास आता या रडारडीवर येऊन थांबलेला आहे. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की यांनी आमच्या मराठ्याच्या लेकरांचं इतकं नुकसान केलेलं आहे, यांना इतकं अशक्त बनवलेलं आहे की आता दगड उचलण्याचं सामर्थ्य सुद्धा या गोरगरीब मराठ्यांमध्ये उरलेलं नाहीये. त्यांचं कंबरडं मोडलं गेलेलं आहे आणि त्यांच्यावर अतोनात हाल होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांच्यावर अन्याय होतोय. अहो जरांगे, हे फक्त 10 वर्षातच घडलं का हो? म्हणजे 10 वर्षातच इतके अत्याचार झाले, इतके अन्याय झाले की तुमच्या म्हणण्यानुसार मराठा इतका अशक्त झालेला आहे की त्याच्यामध्ये दगड उचलण्याची सुद्धा क्षमता उरलेली नाहीये. अहो मग बीड मध्ये ज्या गाड्या फोडल्या होत्या, ज्या एसट्या फोडल्या होत्या, त्या कोणी फोडल्या होत्या? ती दगडफेक कोणी केलेली होती? सोशल मीडियावर इतरांना आई बहिणीवरून घाणघाण शिव्या देणारे कोण आहेत? जरांगे म्हणतात की मराठ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. हे नुकसान फक्त गेल्या 10 वर्षातच झालेलं आहे का? जेव्हापासून देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले, उपमुख्यमंत्री बनले, तेव्हापासूनच हे हाल सुरू झाले का? या अगोदर मराठा समाजातील प्रत्येक जण विमानातूनच प्रवास करत होता का? आणि त्याच्यात इतकं बळ होतं का की तो काहीही करू शकत होता? 2014 पर्यंत इतकी वर्ष देशामध्ये आणि राज्यामध्ये कोणाची सत्ता होती, कोणाचं सरकार होतं, त्यांनी मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे, काय केलं नाही, यावर सुद्धा कधीतरी तर बोला. एक तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला शिव्या द्यायच्या, नाही तर आपली डाळ शिजत नाहीये हे बघून रडारड करायला सुरुवात करायची. हा प्रकार तसाच आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी रडारड करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की आपल्या बाजूने सहानुभूती अजिबातच नाही, घंटा. त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांना सुद्धा आता जाणीव झालेली आहे की अनेक मराठा सुशिक्षित तरुण वर्ग यांच्यापासून दुरावत
चाललेला आहे, लांब झालेला आहे. मनोज जरांगे ज्याप्रमाणे वागत आहेत ते मराठा समाजातील अनेकांना अजिबातच पटलेलं नाहीये. ही रडारड करण्या अगोदरच मनोज जरांगे यांनी मुस्लिम मौलाना सज्जाद नोमानी आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत गुप्त बैठक केली, गुप्त चर्चा केली. हे मराठा समाजाला माहीत आहे. अनेकांना ती गोष्ट आवडलेली नाही, पटलेली तर अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे, 2019ला याच इम्तियाज जलील यांनी हायकोर्टमध्ये मराठा आरक्षण रद्द व्हावं यासाठी याचिका दाखल केलेली होती. हिंदू द्वेष्ट्या सज्जाद नोमानी यांनी राम मंदिर पाडून बाबरी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे की राम मंदिर हे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे, ते पाडावं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बाबरीचं निर्माण करण्यात यावं. आणि यांच्याशी मनोज जरांगे हातमिळवणी करतात. ही गोष्ट मराठा समाजातीलच अनेकांना अजिबातच पटलेली नाहीये. अनेक जण सोशल मीडियावर सुद्धा या गोष्टीचं खंडन करत आहेत आणि यावरून मनोज जरांगे यांना सुद्धा 2 शब्द लोक ऐकवत आहेत. मराठा समाजातील काही जणांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे हे खूप प्रामाणिक आहेत. खूप दिवसांनंतर, खूप वर्षांनंतर मराठा समाजाला असा एक सच्चा नेता मिळालेला आहे. त्यांच्यावर कोणी अजिबातच टीका टिप्पणी करू नका. मनोज जरांगे यांच्यावर टीका टिप्पणी आजवर इतक्या मोठ्या प्रमाणात होत सुद्धा नव्हती. त्याचं कारण असं होतं की जोपर्यंत मनोज जरांगे मराठा आरक्षण या मुद्द्यावरच बोलत होते तोपर्यंत सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा होता. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं. अहो, गोरगरीब मराठीच कशाला, महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण व्हावं याच प्रामाणिक इच्छेने अनेक जण जगत आहेत. अनेकांच्या मनामध्ये ही सदिच्छा आहे. मात्र आरक्षणाच्या नावाखाली जेव्हापासून मनोज जरांगे यांनी धडधडीत राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांच्यावर टीका सुरू झाली. मनोज जरांगे स्वतःच म्हणतात ना की आज मी फक्त आरक्षणावर बोलणार आहे, त्यामुळे मी राजकारणावर टीका करणार नाही. पण जर मग मनोज जरांगे स्पष्टपणे राजकारण करत आहेत तर मग राजकीय नेत्यांवर ज्याप्रमाणे टीका टिप्पणी होते त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांच्यावर जर टीका टिप्पणी सुरू झाली तर मग त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सज्जाद नोमानी आणि इम्तियाज जलील, राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत मनोज जरांगे यांनी जी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ती तुम्ही पूर्ण बघितली का? मनोज जरांगे त्यामध्ये काय बोलले हे तुम्ही कधी आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला का? सज्जाद नोमानी काय बोललेले आहेत हे तुम्ही कधी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला का? या सगळ्या लोकांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणाविषयी एक मुद्दा सुद्धा मांडलेला नाही किंवा मराठा आरक्षणाची दिशा पुढे काय असेल या बाबतीमध्ये एक गोष्ट देखील यांनी सांगितलेली नाही. यांचा सगळा भर हा फक्त आणि फक्त महायुतीला कसं पाडायचं यावरच होता. महायुतीला पाडणं हे एकमेव ध्येय मनोज जरांगे यांचं आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांना आपले उमेदवार निवडून आणण्यात सुद्धा अजिबातच स्वारस्य नाही. त्याचं कारण सुद्धा तितकंच जबरदस्त आहे. जर यांचे जास्त उमेदवार निवडून आले तर मनोज जरांगे यांच्यावर मराठा समाजाकडून दबाव वाढला जाणार आहे की आता तुमचे उमेदवार निवडून आलेले आहेत ना, तर मग आता त्या उमेदवारांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. मात्र ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीची जी मागणी केलेली आहे ती कायद्याच्या कुठल्याच चौकटीमध्ये बसत नाही हे मनोज जरांगे यांना सुद्धा माहीत आहे. मनोज जरांगे यांना सुद्धा माहीत आहे की आपण ज्या फाजील मागण्या केलेल्या आहेत त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत आणि म्हणूनच मनोज जरांगे दरवेळी नाटकं करतात, दरवेळी आपल्या मागण्या बदलतात आणि दरवेळी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. आपले जर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तर हेच मराठे आपल्या बोकांडी बसतील आणि आपल्याला मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या असा हट्ट करून आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. मात्र असं जर झालं तर मनोज जरांगे यांच्याकडे अजून एक शस्त्र आहे. मनोज जरांगे अशा वेळी सरळ सरळ केंद्र सरकारकडे बोट दाखवतील आणि नंतर म्हणतील की बघा, अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच मराठ्यांना आरक्षण मिळू देण्यामध्ये खोडा घालत आहेत. ज्याप्रमाणे आज मनोज जरांगे उघड देवेंद्र फडणवीस यांच्यावर घाण टीका टिप्पणी करतात, त्याचप्रमाणे नंतर यांचे जर जास्त उमेदवार विधानसभेला निवडून आले तर हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नावानं रडारड करतील, यांच्या नावानं छाती बदलून घेतील. कारण यांचा राजकीय गुरु शरद पवार यांनी सुद्धा हेच काम केलेलं आहे ना. यांनी आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये मराठ्यांसाठी काहीही केलेलं नाहीये. 1994च्या GR मध्ये खुट्टा ठोकून मराठ्यांची पूर्ण वाट लावून टाकलेलीच आहे. या व्यतिरिक्त आता शरद पवार अशी अक्कल पाजळत आहेत की मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता केंद्राने पावलं उचलावीत आणि नरेंद्र मोदी यांनी जातीनं यामध्ये लक्ष घालावं. हे सगळं केंद्र सरकारच करू शकतं असं शरद पवार यांचं ठामपणे मत आहे. अहो, इतकी वर्ष देशामध्ये, राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही का नाही काही केलं? मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं होतं, मात्र तुम्ही सुद्धा आम्हाला दिलेलं नाहीये म्हणून आम्ही तुमच्यावर टीका करतो. अहो, देणार कसं? तुमच्याच या राजकीय गुरुनं खुट्टा ठोकून ठेवलेला आहे ना 1994च्या GR मध्ये.
17% आरक्षण दुसऱ्यांना देऊन मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली, तरी सुद्धा तुम्हाला अजून तोच माणूस गोड लागतो. बाबो काय ऊर्जा आहे साहेबांची, बाबो असं म्हणत तुम्हीच कौतुक करता, तुम्हीच डोक्यावर घेऊन मिरवता, तुम्हीच आधारबळ म्हणता, तुम्हीच त्याला जाणता राजा म्हणता. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं ना की अशीच परिस्थिती होत असते. समोरचं आपल्याला काहीच दिसत नाही आणि मग कानावर जेवढं पडतं तेवढंच आपण सत्य मानायला सुरुवात करतो. पण आपण भोंगळे झालेलो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. अहो तुम्ही डोळे मिटलेले आहेत, जगानं मिटलेले नाहीये. जगाला तुमचं नागवे पण स्पष्टपणे दिसतं. मनोज जरांगे यांची रडारड यासाठी चालू आहे कारण मनोज जरांगे यांना कळून चुकलेलं आहे की बहुसंख्य मराठा वर्ग आपल्यापासून दुरावलेला आहे. मित्रांनो, यांच्या सभांना हल्ली जी गर्दी होते ना, ती काही मराठा तरुणांची मनोज जरांगे यांच्यावर भक्ती आहे म्हणून ते घरातून बाहेर पडलेत आणि सभेला आलेत, अशातला काही प्रकार नाहीये. हे सगळे जण महाभकास आघाडीचे मतदार आहेत. हे मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते अजिबातच नाहीत. हे भकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत जे मनोज जरांगे यांच्या सभांना, यांच्या भाषणांना गर्दी करतायत. कुठल्याही सुशिक्षित मराठा तरुणाला जाऊन विचारा, बाबा हो तुमच्या डिग्निटी बद्दल तुमचं आजचं काय म्हणणं आहे. कुठलाही सुशिक्षित मराठा तरुण हेच सांगेल की मनोज जरांगे यांनी समाजाची पत घालवण्याचं काम केलेलं आहे. मराठ्यांचा मान सन्मान धुळीला मिळवायचा प्रयत्न मनोज जरांगे करतायत आणि ही गोष्ट समाजाच्या लक्षात यायला लागलेली आहे. त्यामुळे मराठा समाज यांच्यापासून बाजूला होत आहे आणि हे खरं ते रडारडीचं कारण आहे. मगरीचे अश्रू ढाळत समाजाचं भलं करण्यासाठी मी किती मनापासून प्रयत्न करतोय हे बिंबवण्याचा यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यांना असं वाटतं की रडारड केली, डोळ्यातून 2-4 अश्रू ढाळले की मराठा समाज हा भोळा बाबडा आहे, तो लगेच आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवेल. मात्र असं होणं आता शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की ही सगळी रडारड आणि ही सगळी भामटेगिरी 20 नोव्हेंबर ही तारीख लक्षात घेऊन केली जात आहे. हे न कळण्या इतका सुद्धा मराठा समाज भोळा भाबडा किंवा दूध खुळा अजिबातच नाही. आणि ही गोष्ट सुद्धा मनोज जरांगे यांच्या तात्काळ लक्षात कोणीतरी आणून दिलेली आहे. त्यामुळेच मनोज जरांगे यांनी मुस्लिम मौलाना सज्जाद नोमानी, राजरत्न आंबेडकर, इम्तियाज जलील यांना हाताशी धरलेला आहे. हिंदू, मुसलमान आणि दलित असं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सापाला दूध काय बासुंदी जरी पाजली तरी तो तुम्हाला डसणारच आहे. हे मौलाना सज्जाद नोमानी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे एक प्रमुख पदाधिकारी आहेत आणि वक्फ बोर्डाचे अधिकृत प्रवक्ते आहेत. यांच्या वळचणीला जाऊन उद्या चालून जर याच वक्फ बोर्डाने मराठ्यांच्या जमिनीवर हक्क सांगितला तर मनोज जरांगे येणार आहेत का त्या जमिनी सोडवून देण्यासाठी? याचं उत्तर मराठ्यांनी द्यावं. 2 दिवस साप तुम्हाला डसला नाही म्हणून तुम्ही सापावर प्रेम करायला लागले आणि मग रात्री झोपताना आपल्या अंथरुणात सुद्धा त्या सापाला घेऊन तुम्ही झोपायला लागले, तर तुम्ही झोपेत असताना तो साप एकतर तुम्हाला चावेल किंवा तुमच्या गळ्याला विळखा देऊन तुम्हाला तुमचा गळा आवळून मारून टाकेल. हे लक्षात असू द्या. आणि मग 20 तारखेला कोणाला मतदान करायचंय हे तुमचं तुम्हीच ठरवा, आम्ही सांगणार नाही. मात्र इतकंच सांगणार आहोत की जातीपातीमध्ये भांडून हिंदूंमधली एकजूट कमी होऊ देऊ नका. हिंदूंमध्ये फूट पडणं हेच त्या लोकांना हवं आहे, ते होऊ देऊ नका. हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व. त्यामुळे कटोगे तो बटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे हे फक्त निवडणुकीपुरतं नाही तर अजन्म लक्षात ठेवा. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करून त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, टन्ना भिन्ना मन्ना कन्ना चिन्ना पन्ना फन्ना यापासून सुरू झालेला मनोज जरांगे यांचा प्रवास रडारडीपर्यंत आला आणि आता तो सज्जाद नोमानी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. या प्रवासाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.